25-15 मध्ये तुम्हाला काय गरज आहे, तुम्हाला 30-54 मध्ये तुम्हाला काय गरज आहे, PWD मधल्या रोडची तुम्हाला काय गरज आहे. अरे गरज काय म्हणजे आमच्याकडे लोक येत नाही, लोकांना आमच्याकडनं अपेक्षा नाही, आम्ही विकास काम केले नाही पाहिजे, हे काय नवीन सुरू केलेलं आहे. हे फार म्हणजे सत्ता पक्षाचा आमदार असून सुद्धा हा विषय आज बोलण्याची, आणि हा नुसतं माझा विषय नाही आहे, हा इथे बसलेले जे आज दिवसभर बसले सगळ्यांसोबत माझी चर्चा झाली आणि हा लॉबीमध्ये सुद्धा चर्चा झाली. आणि निश्चितच कुठेतरी या सभागृहात कोणीच सिरियसली घेत नाही. पण जे बोलले फार महत्त्वाचं आहे. या सभागृहाला माझ्याही अनेक दिवसापासून लक्षात येत आहे, परब साहेब थोडं लक्ष द्या, की या सभागृहाला कोणी सिरियस घेत नाही आहे. मंत्र्यांना कोणाला यायची इच्छा नाही आहे किंवा इथे अधिकारी कोणी बसत नाही. आणि तुम्हाला मी सांगतो की माझ्या आता ऐकण्यात हे आलेलं आहे, मी आता अमोल मेटकरीजींसोबत तीच चर्चा करत होतो, की विधान परिषदेच्या सदस्यांना DPDCमध्ये कोणताही निधी द्यायचा नाही असा काहीतरी निर्णय झालेला आहे. आणि हा चुकीचा निर्णय आहे. कुठेतरी मी तुम्हाला सांगतोय की कुठेतरी आपल्याला सांगतात की तुमची मागच्या दारातनं आलेलं आहे, पण जे पुढच्या दारातनं आले ते किती मतांनी निवडून आले, 200, 500, 1000, 5000, 10,000 मतांनी. आणि आपली जिथे बसलेले प्रत्येक, जो इथे विधान परिषदमध्ये बसलेला प्रत्येक नेता आहे, हा कमीत कमी जिल्ह्याचा किंवा 4-5 विधानसभा क्षेत्रामध्ये, 10 विधानसभा क्षेत्रामध्ये अभिजित वंजारी 6 जिल्ह्याचं नेतृत्व करतो, मी 2 जिल्ह्याचं नेतृत्व करतो, आपण मुंबईचं नेतृत्व करता, सचिन अहिरजी मोठ्या भागाचं नेतृत्व करतात, हे अकोल्याचं नेतृत्व करतात, ते गडचिरोली चंद्रपूरचं नेतृत्व करतात, हे अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व करतात खोडेसाहेब. आणि आपण मोठ्या प्रमाणात मोठ्या भागाचं नेतृत्व करतो. प्रत्येक विधानसभामध्ये हजारो लोक आपल्याला मानणारे असतात. आज जर आपल्या जर फेसबुकवरती, इंस्टाग्रामवर गेलं तर 1-1 लाख लोक आपल्याला बघतात. आपल्याला इथे जेव्हा भाषण देत असतो तेव्हा 1-1 लाख लोक आपल्याला बघत असतात, 1-1 लाख व्ह्युअर्स असतात. आणि निश्चितच आपण इथे बोलल्याचा किंवा आपण समाज माध्यमांमध्ये बोलल्याचा याचा परिणाम आपल्या आपल्या पक्षाला फायदा होतो किंवा निश्चितच निवडणुकीत आपल्या उमेदवारांना फायदा होतो आणि ते निवडून येतात. आणि कुठेतरी एक म्हणजे आपला वरचं सभागृह असूनही आपल्याला दुजा भाव सगळ्या संबंधामध्ये मिळतो, हे मला फार खेदपूर्वक सांगायचं आहे. दुसरं जो विषय आहे की आता जर पूर्ण वर्षभर बघितलं मागच्या 2-2.5 वर्षात, तर विधान परिषद सदस्यांना निधीच दिला नाही कोणत्याच्यात. 25-15 मध्ये तुम्हाला काय गरज आहे, तुम्हाला 30-54 मध्ये तुम्हाला काय गरज आहे, PWD मधल्या रोडची तुम्हाला काय गरज आहे. अरे गरज काय म्हणजे आमच्याकडे लोक येत नाही, लोकांना आमच्याकडनं अपेक्षा नाही, आम्ही विकास काम केले नाही पाहिजे, हे काय नवीन सुरू केलेलं आहे. हे फार म्हणजे सत्ता पक्षाचा आमदार असून सुद्धा हा विषय आज बोलण्याची, आणि हा नुसतं माझा विषय नाही आहे, हा इथे बसलेले जे आज दिवसभर बसले सगळ्यांसोबत माझी चर्चा झाली आणि हा लॉबीमध्ये सुद्धा चर्चा झाली. आणि निश्चितच कुठेतरी या सभागृहात कोणीच सिरियसली घेत नाही. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, ज्या परब साहेब, सचिन भाऊ, एक औचित्याचे मुद्दे आपण मांडतो. मागच्याही सभागृहात मागच्या वेळेस वाढले, डिसेंबरच्या अधिवेशनात मांडले, त्याच्या आधी मांडले, औचित्य आणि विशेष उल्लेख. कुठे उत्तर आलं? एक उत्तर नाही आलं. एक उत्तर आपण ज्या तुम्हाला सांगतो ज्या लक्षवेधी लावतो, लक्षवेधी 2, 3, 4 आपल्याला लागतात, त्याच्या व्यतिरिक्त आपण वस्तुस्थिती मागवतो. एकही डिपार्टमेंटनी मी 10 लक्षवेध्या मागच्या वेळेस त्याच्या वस्तुस्थितीसाठी पाठवलं आणि मुद्दामून जाणीवपूर्वक मी याचा पाठपुरावा केला. आणि प्रत्येक वेळेस मी दर आठवड्याला मुंबईला येऊन सभापती महोदयांना भेटलो, सभापती महोदयांना फोन केला, त्यांच्या PS ला फोन केला. आणि त्या डिपार्टमेंटला इतके नॉन सिरियस आहे आणि इतकं या सभागृहाला हलक्यात घेतात की एकानेही उत्तर दिलेलं नाही आहे. आणि मी शेवटी म्हणजे कुठेतरी म्हणजे मला असं वाटतंय की आपण या सभागृहात येऊन चूक केली काय. मी विधानसभा लढलो असतो, इथे अनेक लोक विधानसभा लढले जिंकून आले असते, पण पक्षाने म्हटलं की तुमची जबाबदारी जिल्ह्याची आहे आणि म्हणून तुम्ही या सभागृहात या, आम्ही या सभागृहात राहिलो. पण आता मला असं वाटतं की चूक केली काय, कारण या सभागृहाला कोणी सिरियसलीच घेत नाही. आणि मी तर तुम्हाला म्हणतो, आता हे जे आपण ज्या प्रकारे आपण वागतोय, आपण एका दुसऱ्यावर टीका करतोय, एका आपल्या आपल्या पक्षाची जबाबदारी इथे मांडतोय, हे कुठेतरी आता थांबवलं पाहिजे ना. आता कुठेतरी आपल्या स्वतःच्या अधिकारासाठी आता लढणं सुरू केलं पाहिजे आणि कुठेतरी या सभागृहाच्या गरिमासाठी आपण आता बोलणं सुरू केलं पाहिजे. या सभागृहाच्या गरिमासाठी आता आपण लढा दिला पाहिजे. निश्चितच हेच माझं म्हणणं आहे. आणि आपण सभापती महोदया, आपण फार सिनियर, आपण अनेक वर्षापासून या सभागृहात, आणि या सभागृहाची गरिमा राखण्याकरता आपलंही फार मोठं योगदान आहे. मी पहिल्या टर्मपासून ज्यावेळेसपासून इथे या सभागृहामध्ये आहे त्यावेळेसपासून मी आपल्याला बघतोय. पण कुठेतरी आज आपल्याकडनं निश्चितच या संदर्भात काहीतरी कडक भूमिका घेणे फार आवश्यक आहे. इथे बसलेल्या सगळ्या सभासदांची आणि ज्या आज इथे उपस्थित नाही आहे त्याही सगळ्या सभासदांची आपल्याकडनं फार अपेक्षा आहे. धन्यवाद.